स्वागत आहे तुमचं लोकरीची हस्तकला यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये आपण क्रिसमस किचन कसं बनवायचं ते शिकणार आहोत। हे जे मी घेतलेलं आहे वस्तू त्याला आपण सिंगल क्रोशिया पूर्ण गोल राऊंड करून बनवून घ्यायचं आहे। पांढऱ्या दोऱ्याने कंप्लीट करून घ्यायचं आहे सिंगल क्रोशिया बनवून। ही जी कडी आहे ज्या कडीला आपण पांढऱ्या दोऱ्याने सिंगल क्रोशियाने बनवत आहोत विणत आहोत त्याला रिंग पूल किंवा पूल टॅब असे पण म्हणतात। तर ही जी कडी आहे ती ऑनलाईन तुम्हाला भेटून जाईल आणि कोल्ड ड्रिंक्स ज्या असतात बॉटल असतात त्याच्या झाकणला ही कडी भेटते। त्या झाकणला ही कडी असते त्याला पण तुम्हाला भेटून जाईल आणि ऑनलाईन पण भेटेल। आता सध्या डिसेंबर महिना चालू आहे आणि थोड्याच दिवसांनी क्रिसमस डे पण आहे। तर तुम्ही असे क्रिसमस किचन बनवून गिफ्ट पण करू शकता क्रिसमस डेला। लोकरीचे क्रिसमस किचन बनवणे अगदी सोपे आहे। तर तुम्ही घरच्या घरी असे किचन बनवून लहान मुलांना क्रिसमस डेला गिफ्ट पण करू शकता। बघू शकता अशा प्रकारे ही कडी पूर्ण सिंगल क्रोशियाने बनवून कंप्लीट होत आलेली आहे, पूर्ण होत आलेली आहे। अशा प्रकारचे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अशा प्रकारचे लोकरीच्या काही वस्तू शिकायला भेटतील। तर बघू शकता इथे माझे सिंगल क्रोशिया बनवून कंप्लीट झालेला आहे। कढीला पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे मी। त्यानंतर सिंगल क्रोशिया लाईन पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर एक चेन घेऊन दोरा कट करून घ्यायचा। त्यानंतर दोरा कट करून घेतल्यानंतर आता मी लाल कलरचा दोरा वापरणार आहे। तर अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची दोऱ्याला आणि त्यानंतर परत एकदा सिंगल क्रोशिया रेड कलरच्या दोऱ्यापासून बनवायचा आणि पूर्ण कडी कंप्लीट करून घ्यायची। म्हणजे जो पांढरा दोरा आपण सिंगल क्रोशियाने कडी कंप्लीट बनवून घेतलेली आहे, विणून घेतलेली आहे, त्यावरूनच रेड कलरचा दोरा वापरायचा आणि सिंगल क्रोशियाने पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। तर मी ही पूर्ण लाईन कंप्लीट करून दाखवते रेड दोऱ्याने। अशा प्रकारे ही पूर्ण लाईन कंप्लीट करून घ्यायची इथपर्यंत। तर मी रेड कलरच्या दोऱ्याने लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे। कढीला पूर्ण रेड दोऱ्याने सिंगल क्रोशिया बनवून विणून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर सिंगल चेन घ्यायचे आहेत 2 अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला आता इथे वरती कॅप बनवायची आहे, रेड कलरच्याच दोऱ्याने कंप्लीट करायचं आहे। कसं बनवायचं मी ते सांगते। एक चेन घेतली आणि परत सिंगल क्रोशिया बनवायचे आहेत। टोटल 5 सिंगल क्रोशिया बनवायचे आहेत आपल्याला, 3 4 आणि 1 5 झाल्या कंप्लीट बनवून। त्यानंतर परत टर्न करायचं आणि एक चेन घ्यायची आणि टर्न करायचं। त्यानंतर आपल्याला सेकंड लाईनमध्ये 4च सिंगल क्रोशिया बनवायचे आहेत। असं एक क्रोशिया कमी करत जायचं आहे आणि लास्टला एकच सिंगल क्रोशिया बनेल। मी दाखवते बनवून। आता इथे 4 क्रोशिया कंप्लीट झालेल्या आहेत। त्यानंतर चेन घ्यायची, परत टर्न करायचं आणि 3 सिंगल क्रोशिया बनवायचं। प्रत्येक वेळेस एक खांब सोडायचे आहेत आणि 3 क्रोशिया बनवायचे आहेत। परत 3 क्रोशिया झाला, चेन घेतली, त्यानंतर परत टर्न करायचं। आता आपल्याला 2 सिंगल क्रोशिया बनवायचे आहेत, 1 आणि 2। त्यानंतर परत एक चेन घ्यायची आपल्याला आणि परत टर्न करायचं। आता 1 सिंगल क्रोशिया आणि आपल्या इथे कॅप कंप्लीट झालेली आहे। आणि एक चेन घ्यायची आणि दोरा कट करून घ्यायचा। अशा प्रकारे आपला हाफ क्रिसमस किचन पूर्ण झालेला आहे। आता आपल्याला कॅपला जसं वरती गोंडा असतो तसं बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी चेन घेतल्या 2 आणि एक लूप घेतलं, परत सेकंड लूप, त्यानंतर थर्ड लूप, त्यानंतर 4, त्यानंतर आणखीन एक 5। अशा प्रकारे 5 लूप घ्यायचे आहेत आपल्याला आणि कंप्लीट करायचं आहे। आणि त्यानंतर एक चेन घ्यायची आहे आणि दोरा कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे एकच बनवायचं आपल्याला, दोरा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर दोरा कट केल्यावर हा दोरा आपल्याला हाईड करून घ्यायचा आहे सुईने किंवा याच सुईने हाईड करून घ्यायचा आहे, ह्याच्या पाठीमध्ये ह्याच दोऱ्यामध्ये। बऱ्यापैकी आता आपलं हे किचन कंप्लीट झालेलं आहे बनवून। त्यानंतर आपल्याला फेसची दाढी बनवायची आहे, पांढऱ्या दोऱ्याचा वापर करून दाढी बनवायची। अशी चेन घेतली, 2 3 4 5 6 असे 6 चेन बनवून घ्यायच्यात। त्यानंतर सेकंड क्रोशियामध्ये सिंगल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सिंगल क्रोशिया बनवून झाल्यानंतर परत 6 चेन घ्यायचा, 1 2 3 4 5 6
आणि त्यानंतर परत सिंगल क्रोशिया बनवून घ्यायचं नेक्स्ट क्रोशियामध्ये. त्यानंतर परत 6 चेन 1 2 3 4 5 6 आणि परत सिंगल क्रोशिया बनवून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला हाफ बनवून घ्यायचा आहे. 6 चेन आणि सिंगल क्रोशिया असं बनवत पूर्ण हाफमध्ये कंप्लीट करून घ्यायचं आहे. पांढरा दोरा यासाठी वापरला की पांढऱ्या कलरची डाळी असते म्हणून. मी तुम्हाला हे कंप्लीट करून दाखवते कसं बनवायचं ते. हाफ बनवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी पूर्ण हाफ तुम्हाला बनवून दाखवते, कंप्लीट करून दाखवते. इथंपर्यंत बनवायचं आहे आणि या लाईनमध्ये बरोबर बनवायचं आहे. अशा प्रकारे मी हे कंप्लीट बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता मिशा बनवायच्या आहे. पांढऱ्या दोऱ्याचा वापर करूनच मिशा बनवायचे. त्यानंतर आपल्याला व्हाईट दोऱ्यापासून 10 चेन बनवायच्या आहेत. तर 10 चेन बनवून कंप्लीट करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला चेनमध्ये सिंगल क्रोशिया बनवायचं. त्यानंतर डबल क्रोशिया बनवायचं सेकंड चेनमध्ये अशा प्रकारे. त्यानंतर ट्रिपल क्रोशिया बनवायचं अशा प्रकारे. त्यानंतर फोर्थ क्रोशिया बनवायचं 1 2 आणि 3 असं. कंप्लीट बनवून झाल्यानंतर 1 2 3 4 चेन घेतला. त्यानंतर लॉक करून घ्यायचं आहे चेन घेऊन अशा प्रकारे. त्यानंतर परत 1 2 3 4 चेन घ्यायच्या. त्यानंतर परत आपल्याला ट्रिपल क्रोशिया बनवायचा आहे अशा प्रकारे. फोर्थ क्रोशिया झालं. त्यानंतर ट्रिपल क्रोशिया बनवायचा आहे. त्यानंतर ट्रिपल क्रोशिया नंतर डबल क्रोशिया बनवायचा आहे चेनमध्ये अशा प्रकारे. त्यानंतर सिंगल क्रोशिया बनवायचा आहे. असं बनवल्यानंतर मिशी जी असते त्यात शेपमध्ये ही बनवून तयार होईल आपली व्हाईट दोऱ्याची मिशी अशा प्रकारे. त्यानंतर ती मिशी बनवलेली आपल्याला इथं चिटकवून घ्यायची आहे ग्लू गनने, किंवा तुम्ही शिवून पण घेऊ शकता पांढऱ्या दोऱ्याने. ग्लू गनने चिटकवायचं आहे. त्यानंतर इथे मी येल्लो घेतला आहे, तो रेड घ्यायचा आहे तुम्ही आणि तो पण बॉल तिथं चिटकवायचा आहे. आणि त्यानंतर दोन्ही डोळे चिटकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. हे डोळे जे आहेत ते तुम्हाला ऑनलाईन भेटतील आणि हे छोटे जे बॉल्स आहेत ते तुम्हाला कुठे पण दुकानामध्ये वगैरे भेटतील, ऑनलाईन पण भेटतील. त्यानंतर किचनचं जे आहे स्टीलचं ते आपण ह्याला जॉईन करून घ्यायचं आहे. हे पण तुम्हाला ऑनलाईन भेटतील आणि किंवा घरी असेल तर तुम्ही घरी घेऊ शकता किंवा ऑनलाईन पण हे भेटून जाईल. अशा प्रकारे आपलं क्रिसमस किचन पूर्ण बनवून कंप्लीट झालेलं आहे. फक्त तुम्ही येल्लोच्या जागी रेड कलरचे बॉल्स चिटकवू शकता, त्याने जास्त छान दिसेल. भरपूर प्रकारे आपल्याला क्रिसमस किचन बनवता येते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी, अशा प्रकारच्या कलाकृती शिकण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.